काही ठळक घडामोडी. भगवान श्री श्याम खाटू संकीर्तन महोत्सव या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात हजारो भाविक तल्लीन झाले. ठाणे पूर्व कोपरीतील श्री आंबे मातेच्या नवरात्र उत्सवाच्या अष्टमीला श्री श्याम खाटू दरबाराचा जागर करण्यात आला. प्रारंभी माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळे यांच्या हस्ते देवीची पूजा आरती करून होम व कुमारिका पूजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सौ लता एकनाथ शिंदे, स्पृशा वैशाली श्रीकांत शिंदे उपस्थित होत्या. तर माजी महापौर नरेश म्हस्के, माजी खासदार आनंद परांजपे, माजी नगरसेवक प्रकाश शिंदे, राजस्थान प्रगती मंडळाचे राकेश मोदी, हनुमंत जगदाळे, मानसीराम पाटील, जयप्रकाश कोटवानी, मनीषा कुंडुस्कर आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने कोपरीतील संत तुकाराम मैदानात धर्मवीर आनंदीगे प्रतिष्ठानच्या वतीने 18 एप्रिलपर्यंत 9 दिवस चैत्र नवरात्र उत्सवामध्ये नवकुंडात्मक सहस्रचंडी महायाग सुरू आहे. या निमित्ताने महाभारताच्या काळानंतर कृष्णाचा अवतार म्हणून भगवान श्री श्याम खाटू यांची पूजा केली जाते. राजस्थानातील सीकर जिल्ह्यातील खाटू दरबाराला धार्मिक वर्तुळात महत्त्वपूर्ण स्थान आहे. भगवान श्री श्याम खाटू यांचा जागर करण्यासाठी अष्टमीला राजस्थान प्रगती मंडळाच्या वतीने साकेत बरोलिया आणि यश बियाला यांचा श्री श्याम संकीर्तन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आज रामनवमी निमित्त ठाण्यात सर्वत्र रामनवमी जन्मोत्सव उत्साहात साजरी करण्यात आली. राम जन्मोत्सवानिमित्त ठाण्याच्या सिद्धेश्वर तलाव येथील राम मंदिरात राम जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रामचरित्रावर आधारित भक्तिगीते सादर करून राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी असंख्य भाविकांनी या राम जन्मोत्सवाला मंदिरात सहभागी झाले होते. राम जन्मोत्सवानंतर भाविकांनी श्री प्रभू रामाचे दर्शन घेतले. रामनवमीनिमित्त सिद्धेश्वर तलाव परिसरातील राम मंदिर येथील संपूर्ण परिसर हा राममय झाल्याचे चित्र पाहायला मिळालं. चाकरमान्यांची जीवनवाहिनी असलेल्या रेल्वेचा 171वा वाढदिवस काल केक कापून जल्लोषात साजरा करण्यात आला. ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकातील रेल्वे इंजिनच्या प्रतिकृतीसमोर प्रवासी संघटनांनी जल्लोष केला. त्यात स्टेशन मास्तर केशव तावडे उपस्थित होते. देशात पहिली रेल्वे 16 एप्रिल 1853 साली बोरी बंदर ते ठाणे स्थानकादरम्यान धावली. या घटनेला मंगळवारी 171 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त रेल्वे प्रवासी संघटनांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. यावेळी ढोल ताशाचा गजर करीत मिठाई वाटप करून प्रवासी संघटनांनी या रेल्वे इंजिनच्या प्रतिकृतीजवळ सेल्फी पॉईंट उभारावा व माहिती पत्रक लावावे, जेणेकरून नवीन पिढीला रेल्वेचं प्राचीन इतिहास ज्ञात होऊ शकेल. तसेच रेल्वेमध्ये वाढणाऱ्या गर्दीवर उपाययोजना करण्यात यावी आदी मागण्याही रेल्वे प्रशासनाकडे केल्या आहेत. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या,
टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. कोणत्याही परिस्थितीत नालेसफाईची कामे 15 एप्रिल पासून सुरू करा असे आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी संबंधित विभागाला दिले होते. परंतु ही तारीख उलटून गेल्यानंतरही महापालिका आधीच नालेसफाईच्या कामाला सुरुवातच झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी नालेसफाईची कामे करण्यासाठी ठेकेदाराची रीत कार्यरत होती. त्याच्या माध्यमातून नालेसफाईची कामे केली जात होती. मात्र आता नालेसफाईची कामे न करण्यासाठी ठेकेदारांनी रिंग केल्याने त्याचा फटका महापालिकेला बसला असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. त्यामुळे आता वारंवार निविदेला मुदतवाढ देऊनही ठेकेदार येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता निविदेतील अटी शर्ती बदलून नव्याने निविदा काढण्यात आली असल्याची माहिती पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. पावसाळ्यात नालेसफाई वेळेत पूर्ण न झाल्यामुळे नाले तुंबून पाणी साचण्याच्या घटना घडतात. त्यामुळे दुर्घटना देखील घडण्याची शक्यता असते. त्यामुळे यंदा पावसाळ्यात पाणी तुंबून दुर्घटना घडू नये यासाठी पालिकेने वेळेत नालेसफाई व्हावी यासाठी नियोजन आखले होते. त्यानुसार ठाणे महापालिका प्रशासनाने यंदाच्या 2024-25 या वर्षासाठी पालिका क्षेत्रातील 9 प्रभाग समिती अंतर्गत मुख्य नाले आणि त्यात जोडणारी लहान मोठे नाले असे 384.91 किलोमीटर नाल्याची सफाई करण्यात येणार आहे. त्यासाठी 7,99,43,000 खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. या नाले सफाईच्या कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. मागील वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी महिनाभर आधीच निविदा प्रक्रिया राबविली गेली होती. त्यामुळे यंदा नाले सफाईची कामे वेळेत सुरू होतील अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु यंदा ठाणे महापालिकेने नाले सफाईच्या कामासाठी दिल्या जाणाऱ्या निधीत 3 कोटीहून अधिकची कपात केली आहे. तसेच वर्षभर नालेसफाईची जबाबदारी ठेकेदाराने घ्यावी असेही निविदेत म्हटले होते. परंतु अद्यापही नालेसफाईच्या कामाला प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. उन्हाचा चटका, गरम हवेच्या झळा, उकाड्यामुळे होणारी काहिली काल कायम होती आणि आजही कायम आहे. मुंबईत गेल्या 10 वर्षातील एप्रिल महिन्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद काल झाली. सांताक्रूज केंद्राने सरासरी 39.7 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद केली, तर ठाण्यात सरासरी 42 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं आहे. मुंबईत गेल्या 10 वर्षातील एप्रिलमध्ये सर्वाधिक उष्ण दिवसाची नोंद काल झाली. मुंबईत मंगळवारी कमाल तापमान 4 अंशांनी अधिक नोंदवले गेले. यापूर्वी 22 एप्रिल रोजी 39 अंश कमाल तापमानाची नोंद करण्यात आली होती. तो विक्रम मंगळवारी मोडीत निघाला. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात मंगळवारी 35.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीपेक्षा 3 अंशांनी अधिक होते. सांताक्रूज केंद्रातील तापमानही सरासरीपेक्षा 6 अंशांनी अधिक होते. राज्यात मंगळवारी सर्वाधिक तापमान 42.4 जळगाव येथे नोंदवले गेले. त्या कालोखात ठाणे, बेलापूर केंद्रात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. दरम्यान मुंबईसह ठाणे, रायगड येथे उष्णतेची लाट कायम असेल, मात्र त्याची तीव्रता कमी असेल. असेच कोकणातील काही भागात उष्णतेची लाट जाणवण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.